मग पहिल्यांदा कपिलदाहाची बांधकाम करत असताना आता जे काही आपले विश्वनाथ सलगरकर आहेत इथं, आपले सर्वांना माहिती आहेत, आपलं इथलं कपिलदाहाचं मुळापासून इथे येऊन राहिलेलं आहे. त्याने 1970 साली जे काही बांधकामचं सुरुवात होतं आपलं मनमत मौलीच्या मंदिराचं, त्यावेळामध्ये ते पाणी टाकून मुळापासून ते पूर्ण सेवा केलेलं आहे. विश्वनाथ अप्पा सलगरकर इथले आहेत. मग ह्या मंदिराचे बांधकाम करत असताना सर्व शिवाचार्यांनी त्यावेळातले म्हणजे आप्पा असेल, अहमदपूरकर, मालवणकर महाराज असतील, परणकर महाराज असतील, सर्वांनी इथं आले म्हणे. आणि ह्या मूळ खंदत असताना सर्वांनी मिळून सांगितलं नाही, या ठिकाणी व्यवस्थितपणे माऊली आजही बसलेले आहेत, सर्वांनी व्यवस्थितपणे इथं काय आहे खाली बघूत म्हणून त्या खोद बांधकामसाठी सुरुवात केली म्हणे त्यावेळेला. मग बांधकाम सुरुवात करत असताना सर्वांनी सांगितलं कसं त्यांनी खाली बांधकाम करत करत जातात तसं खाली जवळपास 10 फीटाचे नंतर, म्हणजे आत्ताची बांधकामची 1-2-3 फीट खाली गेल्यानंतर खोल 10 फीटापर्यंत त्यांना एक चांगलं घर भेटलं, बांधकाम केलेलं घर भेटलं. आणि आता आपण जे काही डावीकडून मध्ये जातो त्याच वेळामध्ये खाली त्या ठिकाणी आत जायचे दरवाजा होता म्हणे त्यांनी सांगितलेले. तर त्यावेळातले दरवाजा काढण्याकरिता अहमदपूरकर आणि मालवणकर महाराजांनी थांबून दोघंही थांबले म्हणे, हे दरवाजा इथं आहे तुम्ही काढा. मग सर्वांना आश्चर्य वाटलं, इथं कसं दरवाजे नाही, तुम्ही काढा म्हणून सांगितल्यानंतर तिथले दरवाजा काढले. तर त्या दोघंही माऊलींना, राष्ट्रसंत आणि माजलूकर महाराजांना आत एक दिवा लावलेला, एक शिवोरी साधनात बसलेलं त्या दोघांनी दर्शन घडले.